उन्हाळ्यामध्ये कैरी ही भरपूर प्रमाणात आपल्याला उपलब्ध होते आणि ह्या कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये बनवत असतो. त्यामध्ये कैरीचं पन्हा आलं, लोणचं आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आल्या. आज आपण असाच एक कैरीचा मस्त असा पदार्थ बनवणार आहेत, तो म्हणजे मेथांबा. अतिशय झटपट होतो आणि हा तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही आणि मस्त असा चटपटीत असा हा मेथांबा जो आहे तो बनवून तयार होतो. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया, शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण मेथांबा करत आहोत आणि तो कसा करायचा चला तर पाहूयात. मेथांबा करण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये साधारण 4 ते 5 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. तर इथे तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि त्यातच घालत आहोत आपण मोहरी. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडली की ह्यातच घालणार आहोत आपण मेथी. तर हे 1 चमचे इतके मेथीचे दाणे आहेत ते घालत आहे. आणि ह्यातच घालत आहोत आपण सुक्या मिरच्या. 1-2 मिरच्या ज्या आहेत त्याचे तुकडे करून घातलेले आहेत. त्यासोबतच ह्याच्यात घालायचं आहे हिंग. हिंगाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं. या मेथांब्यामध्ये ना हिंग खूप छान लागतो. हळद आणि ही काश्मीरी मिरची पावडर आणि रंग खूप छान येतो. आता ह्यातच आपल्याला घालायचे आहेत कैरी. तर इथे कैरीच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ही कैरी जी आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. तर इथे कैरी जी आहे ती आपल्याला घेताना कडक बघून घ्यायची आहे, म्हणजे आपला मेथांबा जो आहे तो छान भरपूर दिवस टिकतो. आणि त्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त घेतलं आहे, कारण तेल जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. तर साधारण 1 पाऊण चमचा इतकं मीठ जे आहे ते घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता मीठ घातल्यावर मिक्स करून झालेलं आहे. ह्यातच आपल्याला घालायचं आहे गूळ. इथे मी 1/2 किलो कैरी घेतली होती, तर त्यासाठी 150 ग्रॅम इतका गूळ जो आहे तो मी घेतलेला आहे. आता इथे गुळाचं प्रमाण जे आहे ते तुमची कैरी किती आंबट आहे त्यावर कमी जास्त होऊ शकतं. कैरी जर तुमची जास्त आंबट असेल ना तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. आता हा सर्व गुळ जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. तिथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. तर इथे तुम्ही त्याचा रंग पाहू शकता, अतिशय सुरेख आलेला आहे आणि आपला हा मेथांबा जो आहे ना तो छान असा रसरशीत जो आहे तो बनवून तयार होतो. आपण जो ह्याच्यात गुळ घातला होता ना तो पूर्णपणे विरघळला गेलेला आहे. आता आपल्याला हे कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या मऊ होईपर्यंत आपल्याला हा मेथांबा जो आहे तो ह्या गुळासोबत शिजवून घ्यायचा आहे. इथे आपण मेथांबा जो आहे तो मध्यम आचेवर शिजवून घेऊयात. इथे आपला मेथांबा जो आहे तो शिजलेला आहे. आता इथे आपण कैरीच्या फोडी जर मोठ्या केल्या ना तर शिजायला वेळ लागतो आणि कैरीच्या फोडी जर पातळ असतील ना तर मेथांबा अगदी 5 ते 6 मिनिटात शिजतो. तर इथे मला जो आहे तो बरोबर 10 मिनिटं जे आहेत ते मेथांबा शिजायला लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते असा हा मेथांबा आपला झालेला आहे. हा तुम्हाला आता पातळ वाटत असेल पण हा थंड झाला की थोडासा घट्ट होतो आणि मस्त असा हा रसरशीत मेथांबा आहे की नाही, हे बघा आपला तयार होतो. तर इथे हा आपला मस्त असा रसरशीत आणि चटपटीत असा कैरीचा मेथांबा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहिलंच रेसिपी अगदी साधी सोपी आहे. हा मेथांबा 6 ते 7 महिने आरामात टिकतो आणि आपण हा चपाती सोबत खाऊ शकतो. खूप छान लागतो. आज केलेली मी ही मेथांबाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.